नमस्कार। आज आपल्याला फ्रूट शेवया फ्युजन हे तयार करायचं आहे। त्यासाठी हे अर्धा लिटर दूध मी तापवत ठेवलं आहे आणि पाव कप दूध मी बाजूला काढून ठेवलं आहे। त्यामध्ये मी 1 चमचा कस्टर्ड पावडर टाकणार आहे। 1 चमचाच कस्टर्ड पावडर टाकायची, यापेक्षा जास्त टाकायची नाही, नाहीतर आपल्या शेवया ज्या बनवणार आहोत आपण त्या पूर्ण घट्ट होतील। आता 1 चमचा तूप घेऊन मी दुसऱ्या भांड्यात शेवया भाजून घेणार आहे। साधारण 1 मिनिटात त्या तयार होतील भाजून। व्यवस्थित परतवून झाल्या की गरम झालेलं तूप आहे ते मी आता यात ओतून घेते। साधारण उकळी आली की त्यामध्ये आपण साखर मिक्स करूया। 1/4 कप मी साखर मिक्स केली आहे। आपण आवडीनुसार जास्तही टाकू शकता। आणि मिक्स केलेलं कस्टर्डवालं दूध आहे ते आपण थोडं थोडं टाकून यात मिक्स करून घेऊया। एक 2 मिनिटात हे तयार होतं। आता हे पूर्ण थंड करायचं आहे आणि असं सतत ढवळत राहायचं आहे, नाहीतर साय तयार होईल त्यावर। आणि आता ही फ्रूट आहेत ते मग आपण कापून घेऊया। आपल्या आवडीप्रमाणे फ्रूट घ्यायचे आणि कटिंग करून यामध्ये आता मिक्स करूया। आपली डिश रेडी झाली आहे। त्यावर थोडे मनुके पसरवून घेऊया।